नमस्कार. मुंबई बँगलोर हायवे पकडून मुंबईहून पुण्याला जाताना वाटेमध्ये चांदणी चौक नावाचा एक चौक लागतो. साधारणपणे 2011-12 सालापर्यंत तो साधा सुद्धा एक निर्मळ असा चौक होता आणि त्या चौकातून डाव्या बाजूला वळून थोडंसं खाली उतरत गेल्यानंतर तो रस्ता सरळसोट जाऊन पौड फाट्यावरून कर्वे रोडला मिळत असे आणि तिथून मग डेक्कन जिमखाना गाठणं अतिशय सोपं होतं. पण 2011-12 सालानंतर त्या चौकाच्या आजूबाजूला झपाट्याने झालेलं नागरीकरण, एका पाठोपाठ उभ्या राहत गेलेल्या अनंत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या इमारती, त्या चांदणी चौकामध्ये सुरुवातीला जे नेमके 4 रस्ते होते त्या 4 रस्त्यांना वेगवेगळ्या गावातून आणि वेगवेगळ्या दिशेतून मग एक एक रस्ता आणखीन जोडला जायला लागला आणि मग साधारणपणे 2014-15च्या दरम्यान या सगळ्या रस्त्यावरून येणारी वाहनं चांदणी चौकामध्ये प्रचंड अशी वाहतूक कोंडी निर्माण करत असत. कोणाला कुठे जायचंय हे माहीत असलं, समोर रस्ता दिसत असला तरी त्या वाहनांना आपल्या इच्छित स्थळापर्यंत जायला काही वेळेला 40-50 मिनिटंही सहज लागत होती. वाहतुकीची होणारी ही कोंडी, त्यातून वाहन चालकांची होणारी कुचंबणा आणि एकंदरच चांदणी चौकामधल्या त्या वाहतूक व्यवस्थेचे जसे 3:13 वाजायला लागले त्याच्यानंतर मग प्रशासकीय आणि शासकीय पातळीवर फार मोठा विचार करून त्या चांदणी चौकाच्या वरून उलट जाणारे असे अनेक वाकडे तिकडे पूल बांधण्यात आले आणि त्यामुळे 2011-12 सालापर्यंत चौक दिसला की सरळ डाव्या बाजूला खाली उतरून पुण्यात जायचं असा विचार करून जे वाहन चालक डोळे मिटून पुणे शहरामध्ये जात असत त्यांना आता चांदणी चौक हा भूलभुलैया किंवा जंतर मंतर वाटायला लागलेलं आहे. आता कुठचा रस्ता कुठे जातो याच्यावर वाहन चालकांनी जर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवलं नाही तर देवाच्या आळंदीला जाणारी गाडी चोराच्या आळंदीला जाऊन पोहोचते आणि ज्यांना पुणे शहरामध्ये या चांदणी चौकामधून जायचं आहे त्यांना चौकाच्या जवळजवळ 500-700 मीटर आधी अगदी डावीकडे असणारी सर्व्हिस लेन पकडून त्याच्यावर सुद्धा डोळ्यात लक्ष ठेवून वाहन चालवत चांदणी चौकातून खाली उतरावं लागतं. आता वर घेतलेल्या आडव्या तिडव्या या पुलांच्यामुळे हे जे काही रस्त्याचं जंजाळ झालं आणि तिथे जी एकंदर परिस्थिती निर्माण झाली त्याच्यावर फेसबुकवर एक विनोदी पोस्ट आलेली होती आणि त्या फेसबुकवरच्या पोस्टमध्ये त्या पोस्टकर्त्यांनी म्हटलेलं होतं की चांदणी चौकातून कुठचा रस्ता कुठे जातो हे शिकवण्याचे क्लासेस आमच्या इथे घेतले जातील. मार्मिक पुणेकरांनी एकंदर वाहतूक व्यवस्थेवर केलेली ही पुणेरी टिप्पणी होती आणि ही पोस्ट जेव्हा मी वाचली आणि चांदणी चौकामध्ये त्याच्यानंतर 1-2दा जाऊन या पोस्टच्या सत्यतेचा प्रत्यय घेतला तेव्हा ती पोस्ट करणाऱ्याच्या एकंदर बुद्धिमत्तेचं मनापासून कौतुक केलं पाहिजे, मनापासून त्याला दाद दिली पाहिजे असं कुठेतरी मला वाटायला लागलं की केवळ चांदणी चौकातून कुठचा रस्ता कुठे जातो याचेच क्लासेस घेऊन आज महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये भागणार नाहीये, तर असे अनेक प्रकारचे क्लासेस घेणं अतिशय गरजेचं झालेलं आहे आणि त्याच्यात सगळ्यात पहिल्यांदा निकडीने आणि प्रत्येकासाठी एक असा क्लास घेतला गेला पाहिजे की आपले नातेवाईक परिचित यांना आपण रुग्णालयामध्ये जेव्हा भेटायला जातो तेव्हा तिथे कसं वागावं.
जगात कसे वागावे यावर अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. आज फेसबुकवर त्याच्याबद्दल वेगवेगळी माहिती, वेगवेगळे व्हिडिओ आपल्या समोर येत असतात. आपण त्यातले काही बघतो, बाकी ते स्क्रोल करून पुढे निघून जातो. पण वास्तविक रुग्णालयामध्ये रुग्णाला भेटायला जाताना कसं वागावं हा कळीचा मुद्दा झालेला आहे. सर्वसाधारणपणे आपला एखादा नातेवाईक व परिचित जेव्हा त्याच्या काही आजारपणामुळे रुग्णालयामध्ये दाखल झालेला असतो आणि ती बातमी आपल्याला कळल्यानंतर आपण सगळ्यात पहिल्यांदा चिंतित होतो आणि मग पुढच्या 2-4 दिवसामध्ये या रुग्णाला जाऊन प्रत्यक्ष भेट देण्याचं आपण एक आराखडा किंवा प्लॅन तयार करतो. आता हा आराखडा तयार करणं आणि प्रत्यक्ष तो अंमलामध्ये आणणं याच्यामध्ये फार मोठी दरी किंवा खाई पसरलेली असते. बऱ्याच वेळेला बऱ्याच लोकांच्या बाबतीमध्ये प्रत्यक्षात मनात आल्यानंतर 2-4 दिवसांनी त्यांना जेव्हा सवड मिळते तेव्हा ते त्या रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या रुग्णाला भेटायला जातात. तेव्हा रिसेप्शनवर त्यांना कळतं की तुम्ही ज्या रुग्णाला भेटायला आले आहात त्याला डॉक्टरांनी कालच डिस्चार्ज दिलेला आहे. रुग्णाला भेटायला जर मनापासून जायचं असेल तर ते निकडीने आणि तातडीने गायला पाहिजे. ही बाब आपण सोयीस्करपणे विसरत चाललो आहोत आणि जेव्हा माझ्या कामाच्या नेहमीच्या धबडग्यातून मला फुरसतीचा किंवा मोकळा वेळ मिळेल तेव्हा मी रुग्णाला भेटायला जाईन असं काहीतरी आपलं प्लॅनिंग करण्याची जी सवय आहे ती सवय चालू ठेवायची की त्यात बदल करायचा हे क्लासमध्ये जाऊन आपल्याला शिकावं लागेल. रुग्णाला हॉस्पिटलमध्ये भेटायला जायचं आहे असं ठरवल्यानंतर 80% लोक रुग्ण तिथे असताना भेटायला जातात. ही त्या मानाने समाधानाची वास्तविकता आज आहे. पण तिथे गेल्यानंतर आपण आपलं वर्तन काय पद्धतीचं ठेवतो आणि त्यामुळे त्या रुग्णाला कोणीतरी आपल्याला भेटून गेलं, समजुतीचे किंवा उत्साहाचे 4 शब्द सांगितले, अतिशय खिन्न अवस्थेमध्ये बिछाण्यावर पडलेल्या रुग्णाला जरा तरतरी आली असं काही होत नाही हे वास्तव आहे. आता हे न होण्याची जी काही कारणं आहेत ती आपल्या सवयीमध्ये दडलेली आहेत. मुळामध्ये प्रत्येक रुग्णालयामध्ये सर्वसाधारणपणे सकाळी 11 ते 12 आणि संध्याकाळी 4 किंवा 5 ते 7 वाजेपर्यंत रुग्णांना भेटायची वेळ ठेवलेली असते. पण आपण स्वतःला बाजीरावाचे नातू किंवा खापरपणतू समजत असल्यामुळे इस्पितळामध्ये जी ठराविक वेळ असते ती वेळ न पाळता मला जेव्हा वेळ असेल तेव्हा अगदी सकाळी 7 वाजता किंवा दुपारी 3 वाजता किंवा रात्री 10 वाजता सुद्धा रुग्णाला भेटायला मला जायचं आहे आणि मला तसं जाता आलं पाहिजे असा एक काहीसा अट्टाहास आपल्या मनामध्ये दडी मारून बसलेला असतो. रुग्णालयामध्ये रुग्णांना भेटायची जी वेळ असते त्या वेळेमध्ये जाणं बऱ्याच लोकांना आपला अपमान वाटतो. मी काय एवढा गयागुजर आहे का की बाबा रुग्णालयाने ठेवलेल्या वेळेतच मी माझ्या नातेवाईकाला किंवा परिचिताला रुग्णालयामध्ये जाऊन भेटावं. मी कामामध्ये असतो, मला फुरसत असेल तेव्हा मी जाईन आणि त्या वेळेला त्या रुग्णाची भेट मला मिळाली पाहिजे, हा माझा अधिकार आहे असं बऱ्याच लोकांचं स्वतःबद्दल मत असतं. आणि मग तिथून पहिले हुज्जत किंवा वादावादीला रुग्णालयाच्या शांत वातावरणामध्ये सुरुवात होते. जेव्हा तुम्ही रुग्णालयाने निश्चित केलेल्या वेळेपेक्षा अन्य वेळी जाता तेव्हा साहजिकच तिथे पहाऱ्यावर असणारा पहारेकरी तुम्हाला हटकतो, रिसेप्शनिस्ट वर जायला मनाई करतो. पण बऱ्याच वेळेला त्याला पटतील अशी काहीतरी थातूर मातूर कारणं सांगून किंवा थोडंसं आपल्या बुद्धीचा वापर करून खोटं बोलून आपण त्या रुग्णालयाच्या आतल्या आवारामध्ये म्हणजे जिथे रुग्ण ठेवलेले असतात त्यांच्या खोलीमध्ये जाण्यामध्ये अगदी यश मिळवून खोलीमध्ये जातो.
आता खोलीमध्ये गेल्यानंतर सर्वसाधारणपणे 2 किंवा 5 मिनिटांमध्ये आपण आपली भेट आवर्ती घेतली पाहिजे असं माझ्यासारख्या साध्या माणसाला वाटतं. पण हे बाजीरावाचे पणतू खापर पणतू जे रुग्णाला भेटायला येतात त्यांना एकदा आतमध्ये म्हणजे रुग्णाच्या खोलीमध्ये गेल्यानंतर बाहेर जाण्याची बिलकुल काही घाई नसते. सुरुवातीला आधी जर आजूबाजूला तिथे 1-2 खुर्च्या टेबल किंवा दुसरा बेड ठेवलेला असेल तर त्या बेडवर हे बसकण मारतात. सर्वसाधारणपणे 1 किंवा 2 माणसांनी एका वेळेला रुग्णाला भेटायला जावं हा एक संकेत आहे. पण काही वेळेला एखादी गँगच्या गँग 8-10 लोकांची रुग्णाला भेटायला म्हणून जेव्हा रुग्णाला भेटायची वेळ नसते तेव्हा हे रुग्णाच्या खोलीमध्ये एकदम गर्दी करतात. मग 2-4 लोक समोरच्या त्या बेडवर किंवा तिथे ठेवलेल्या खुर्च्यावर बसतात आणि मग 1-2 लोक थोडा वेळ उभे राहतात आणि मग पायाला रग लागल्यावर हळूच रुग्णाच्या बेडवर एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसतात. आज हायजीन म्हणजे एकंदर स्वच्छतेचा किंवा निर्जंतुकीकरणाचा मोठा परिपाठ आपण उच्चारवाने बाहेर सांगत असतो. पण दुनियेभरची सगळी कामं करून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या लोकांच्या सहवासामध्ये राहून त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी घाबेजल्या अंतकरणाने करून आपण थेट रुग्णालयामध्ये रुग्णाला भेटायला जात असतो. हे आपल्या गावीही नसतं. आता तिथे गेल्यानंतर रुग्णाच्या बरोबर सदैव त्याचा एखादा नातेवाईक म्हणजे मुलगा बायको आई वडील कोणीतरी असतात. आपलं आगत स्वागत करून ते थोडक्यामध्ये रुग्णाला काय नक्की झालं कुठचा त्रास व्हायला लागला याची जुजबी म्हणावी अशी माहिती आपल्याला देतात. आणि केवळ त्या रुग्णाला भेटायला जाणारे आपण एकटेच नसतो तर असे अनेक परिचित येऊन गेलेले असतात आणि त्या सगळ्यांच्या समोर या बाजूला असलेल्या त्याच्या केअरटेकरनी म्हणजे रुग्णाच्या जवळच्या नातेवाईकांनी ही टेप 100-200 वेळेला वाजवलेली असते. आता सर्वसाधारणपणे हे आपण ऐकून घ्यावं. काही मदत लागली तर सांगा असं म्हणावं आणि तिथून काढता पाय घ्यावा. पण आपण असं करत नाही. तर रुग्णाच्या बद्दल रुग्णाला झालेल्या एकंदर रोगाबद्दल आपल्याला माहिती मिळाल्यानंतर मग आपण आपले विचार त्याच्यावरती प्रगट करायला लागतो. भेटायला गेलेल्यांपैकी अनेक जणांना एक वाईट सवय अशी असते की रुग्णाच्या जवळ असलेल्या औषधांच्या पेटीवर किंवा कपाटामध्ये रुग्णाची फाईल ठेवलेली असते. काहीही कारण नसताना आपल्याला मेडिकल नावाच्या गोष्टीचा गंध ही नसताना 80% लोक उगाचच ती फाईल हातामध्ये घेऊन पानं चाळायला लागतात. आतमध्ये जे काही नोंदवलेलं आहे लिहिलेलं आहे त्यापैकी ओकाठो आपल्याला कळत नाही. तरीही अगदी ECG पासून एक्सरे पर्यंत सगळ्या गोष्टी आपण एखाद्या सर्जनचे बाप असल्यासारख्या आपण नजरे खालून घालतो आणि मग ती फाईल बद्ध करून ठेवून देताना सांगतो की बाबा आता कुठचे डॉक्टर या रुग्णावरती उपचार करतायत. मग तो बाजूला बसलेला रुग्णाचा केअरटेकर आपल्याला सांगतो की बाबा या हॉस्पिटलमध्ये रानडे नावाचे डॉक्टर आहेत ते या रुग्णावर त्यांचे उपचार करतायत. मग आपल्यापैकी भेटायला गेलेला एखादा सांगतो खरं मला विचाराल तर आता या रुग्णाला जो काही त्रास आहे किंवा रोग झालेला आहे त्याच्यावर भानुशाली डॉक्टरांसारखा डॉक्टर जगात नाही. भेटायला गेलेल्या रुग्णाचा एखादा खास ओळखीचा डॉक्टर भानुशाली असतो आणि आता समोर ज्या रुग्णावर रानडे डॉक्टर उपचार करत आहेत त्यांच्या समोर आपण बिनदिक्कीपणे सांगून मोकळे होतो की डॉक्टर भानुशालींसारखा डॉक्टर या दुनियेमध्ये दुसरा नाही. साहजिकच रुग्णाच्या आणि त्याच्या शेजारी बसलेल्या त्याच्या केअरटेकरच्या मनामध्ये या आपल्या एका वाक्याने काय तरंग उठतील याचा विचार आपण बिलकुल करत नाही.
कोणीतरी येऊन या रानडे डॉक्टरांपेक्षा भानुशाली डॉक्टर अधिक चांगले आहेत असं सांगितल्यावर साहजिकच त्या रुग्णाला आणि जवळच्या माणसाला वाटायला लागतं की आपण आधीच या माणसाची म्हणजे हे जे ज्ञान जो पाजळतोय त्याची भेट घेऊन इथे येण्याऐवजी डॉक्टर भानुशालींकडे जायला हवं होतं. आता मन हे रोगाच्या वर किंवा शरीरावर किती प्रकारे अंमल बजावतं हे आपल्याला एकदा माहीत झाल्यानंतर त्याच्या पुढच्या रानडे डॉक्टरांनी केलेल्या उपचारांना ते रुग्ण आणि रुग्णाचं शरीर कशा पद्धतीने प्रतिसाद देईल याचा विचार आपण आपल्या पद्धतीने करायला हवा. काही वेळेला आपण नको असलेल्या गोष्टी विचारात घेऊन आपलं ज्ञान पाजळण्याचं एक दिव्य कर्म तिथे बसून रुग्णाच्या समोर करत असतो, ज्याची खरं तर काहीही गरज नसते. काही वेळेला 11, 11:30च्या सुमारास असे रुग्णाला भेटायला गेलेले त्याचे 4-5 खंदे मित्र बसलेले असतात आणि मग तिथे डॉक्टरांची म्हणजे त्या रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची राऊंड सुरू होते. डॉक्टर त्यांच्या मदतनीसांबरोबर नर्स बरोबर आतमध्ये येतात. त्यांना ज्या पद्धतीने तपासणी करायची ती तपासणी करतात. त्यांच्याकडे अगदी उभे राहिलेले जवळपास खेटून उभे राहिलेले हे भेटायला आलेले मित्र अतिशय मोजक्या वेळेमध्ये पण पूर्ण निरीक्षण करतात आणि मग डॉक्टर बाहेर निघाल्याबरोबर त्याच्यातले 1-2 शहाणे या डॉक्टरांच्या बरोबर बाहेर येतात. डॉक्टरांना मग आडवं येऊन प्रश्न विचारतात की डॉक्टर काय म्हणतोय हा पेशंट. डॉक्टर डोकं थंड ठेवून त्यांना सांगतायत की बाबा आता परिस्थिती पुष्कळशी आटोक्यामध्ये आली आहे. परवापेक्षा काल आणि कालच्यापेक्षा आज रुग्ण चांगल्या स्थितीमध्ये आहे. मग हा मगाशी डॉक्टर भानुशालींचं नाव सांगणारा म्हणतो की तुम्ही डॉक्टर भानुशालींना ओळखता का. मग जे रानडे डॉक्टर बिचारे त्या रुग्णासाठी जीवाचा आटापिटा करत असतात. त्यांना कदाचित डॉक्टर भानुशाली नावाचे कोणी डॉक्टर इथे आहेत, या शहरात आहेत, महाराष्ट्रात आहेत हेही माहीत नसतं. ते म्हणतात नाही बाबा मी काही डॉक्टर भानुशालींना ओळखत नाही. मग मगाशी रुग्णाच्या समोर वाजवलेली टेप विनाकारण हा डॉक्टरांच्या समोरही वाजवतो. डॉक्टर शांतपणे ऐकून घेतात कारण त्यांना कुठचाही गोंधळ गडबड त्यांच्या हॉस्पिटलमध्ये नको असतो. केवळ भानुशालीमुळे आपण प्रभावित झालेले आहोत असं डॉक्टरांच्या बाबतीमध्ये कधीही होत नाही. कारण डॉक्टर आपल्या पद्धतीप्रमाणे आपल्या ज्ञानाप्रमाणे आणि रुग्णाच्या एकंदर अवस्थेवर त्यांना जे वाटतील ते उपचार एका पाठोपाठ एक करत असतात. जर रानडे डॉक्टरनी सांगितलं की बाबा भानुशालींना मी ओळखत नाही तर हा विषय तिथे संपतो. पण कदाचित डॉक्टर भानुशालींना हे उपचार करणारे डॉक्टर रानडे ओळखत असतात आणि मग ते सहजपणे या आगाऊ मित्राला म्हणतात हो मला माहीत आहे डॉक्टर भानुशाली त्यांना मी चांगलं ओळखतो. चांगलं ओळखतो हे म्हटल्याबरोबर आजकाल प्रत्येकाच्या खिशामध्ये जे मोबाईल असतात हे आगाऊ भेटायला गेलेले मित्र आपल्या खिशातून मोबाईल बाहेर काढतात. तिथल्या तिथे डॉक्टर भानुशालींना फोन लावतात. डॉक्टर भानुशाली बिचारे त्यांच्या क्लिनिकमध्ये त्यांच्या रुग्णांच्या काळजीमध्ये असतात. पण आपल्या ओळखीचा किंवा साधारण माहितीतल्या माणसाचा फोन आला आहे आणि तेव्हा काहीतरी गडबड आहे किंवा याला उपचारांची काही गरज आहे असं वाटून डॉक्टर भानुशाली तो फोन उचलतात. मग इथला मित्र त्यांना आपली ओळख करून देतो आणि सांगतो की आता मी डॉक्टर रानड्यांच्या क्लिनिकमध्ये आहे आणि आमचे एक नातेवाईक त्यांच्याकडे ॲडमिट आहे, आता तुम्ही बोला असं म्हणून आपल्या हातातला मोबाईल तो रानडे डॉक्टरांकडे देतो. मग डॉक्टर रानडे डॉक्टर भानुशाली जुजुबी एकमेकांशी बोलतात. डॉक्टर रानडे अतिशय नम्र भाषेमध्ये आणि अतिशय थंड डोक्याने भानुशालींना माहिती देतात. भानुशाली म्हणतात की बाबा तुमचे उपचार बरोबर आहेत. एवढं सगळं बोलणं झाल्यानंतर फोन परत जेव्हा या मित्राच्या हातामध्ये येतो तेव्हा
तो फोन बंद करून हा मित्र डॉक्टर रानड्यांना सांगायला लागतो की डॉक्टर भानुशाली म्हणजे एक नंबर हा, आणि तुम्हाला जर काही डॉक्टर भानुशालींची गरज लागली तर मला कळवा, मी त्यांना इथे घेऊन येऊ शकतो. कोणत्याही डॉक्टरला दुसऱ्या डॉक्टरनी आपल्याकडे आपल्या मदतीसाठी यावं असं मुळात कधीही वाटत नाही. आणि डॉक्टर रानड्यांना जेव्हा खरोखर डॉक्टर भानुशालींची मदत घ्यावी अशी वाटेल तेव्हा डॉक्टर रानडे स्वतः भानुशालींना बोलावून घेतील. पण हे सगळं कानाच्या मागे टाकून केवळ आपण आज रुग्णाला बघायला आलो आहोत, डॉक्टर भानुशालींबरोबर आपले चांगले संबंध आहेत हे डॉक्टर रानड्यांच्या मनावर बिंबवण्यासाठी हा सगळा रुग्णाला बघायला मिशाने आलेल्या मित्रांचा आटापेटा असतो. आता रानडे पुढच्या पेशंटकडे निघून गेल्यावर हे मित्र परत रुग्णाच्या खोलीमध्ये येतात. आजकाल मोबाईलमध्ये कॅमेरा असतोच असतो. मग तो जो काही ECG असेल, एखाद 2 पानं असतील, एक्सरे असतील, त्याचे पटापट आपल्या मोबाईलमध्ये हा आलेला मित्र फोटो काढतो आणि मग त्या रुग्णाचा आणि जवळ असणाऱ्या त्याच्या नातेवाईकाचा माणसाचा निरोप घेताना सांगतो की आज संध्याकाळी जाऊन डॉक्टर भानुशालींना मी हा ECG, एक्सरे आणि हे सगळं दाखवणार आहे हा. असं बोलून तास दीड तास झाल्यानंतर हे रुग्णाला भेटायला आलेले 4-5 लोक तिथून काढता पाय घेतात. खरं तर हे सगळं वर्णन ऐकताना आपल्या कुठेतरी हसू फुटत असेल, पण आपल्या सगळ्यांचा हा निश्चित अनुभव आहे हे मी खात्रीने तुम्हाला सांगू शकतो. रुग्णाला भेटायला जाणं, त्याला सदिच्छा देणं, मदत हवी आहे का याची चौकशी करणं आणि मागे फिरणं हे आजकाल कुणीही करत नाही. रुग्णाला भेटायला जेव्हा तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाता तेव्हा त्याला उमेद वाटेल असं बोलणं गरजेचं आहे. पण आपल्या सगळ्यांना माहीत असलेला एक विनोद त्यावेळेला बऱ्याच कामी येतो. एखाद्या रुग्णाला जेव्हा रुग्ण सांगतो की बाबा 3-4 दिवसापूर्वी मला ताप आला होता, मग जरा ताप वाढला म्हणून हॉस्पिटलमध्ये दाखल झालो, आता गेले 1-2 दिवस ताप नाहीये आणि आता मला उद्या परवा डिस्चार्ज मिळणार आहे. त्याच्यावर बाबा असंच होऊन दे असं म्हणण्याच्या ऐवजी भेटायला गेलेला एखादा तिरका बुद्धीचा माणूस सांगतो, अरे ताप उतरला म्हणून असा बेफिकीर राहू नको. आमच्या शेजारच्या एका माणसाच्या आत्याच्या नवऱ्याला असा 2 दिवस ताप आला, मग ताप तो उतरला आणि 2 दिवसांनी तो गचकला. ताप आलेल्या, ताप कमी झालेल्या, हुशारी वाटू लागलेल्या आणि आता आपण बरे होणार आहोत या मानसिकतेमध्ये असलेल्या रुग्णाला तुमच्या एका शेजाऱ्याच्या आत्याचा नवरा पटकन असा ताप येऊन मेला म्हटल्यावर काय वाटत असेल याची फिकीर मात्र हा भेटायला गेलेला माणूस कधीही करत नाही. आता भेटायला जेव्हा आपण जातो तेव्हा डॉक्टर हा देव आहे. त्याच्या शेजारी रुग्णाच्या शेजारी त्यांच्या घरातला जो माणूस आहे तो तिथे 24 तास हजर असतो. त्यामुळे त्याने विनंती केली, त्याने सांगितलं ते सगळं ऐकणं आपलं आद्य कर्तव्य असतं. पण मला तिथे रुग्णाला भेटायला गेल्यानंतर माझं ज्ञान पाजळायचे, समाजामध्ये असलेली माझी एकंदर गुणवत्ता आणि मोठेपणा अंडरलाईन करून दाखवण्याची जी हौस असते, त्यामुळे रुग्णाबरोबर कसं वागावं, भेटायला गेल्यानंतर काय करावं, काय करू नये याचे क्लासेस घ्यायची वेळ आता आलेली आहे. मगाशी मी जो सांगितलं की रुग्णाच्या बरोबर जो माणूस असतो त्याला प्रत्येक क्षणाची होणारी गोष्ट माहीत असते. त्यामुळे
तो जे सांगेल ते ऐकावं हे भान ठेवणं गरजेचं आहे, पण आपण ते ठेवत मात्र नाही. डॉक्टर विकास मस्कर यांच्या आईना 1991 साली अचानक ब्रेन हॅमरेज झालं आणि त्यांना तातडीने नेऊन मुंबईच्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. ते मला कळल्यानंतर तातडीने दुसऱ्या दिवशी मी आणि माझी पत्नी हेमा आम्ही दोघं या डॉक्टर विकास मस्करांच्या आईना म्हणजे उषाताई मस्करांना भेटायला मुंबईच्या त्या भल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेलो. त्याच वेळेला आम्ही हॉस्पिटलमध्ये प्रवेश केला तेव्हा डॉक्टर विकास खाली उभे होते, म्हणजे ज्या बाईंना आम्ही भेटायला जाणार होतो त्यांचे चिरंजीव. आम्ही डॉक्टरांना नमस्कार करून त्यांच्या आईच्या प्रकृतीबद्दल विचारलं. डॉक्टर हात जोडून म्हणाले की बाबा अजूनही कंडिशन क्रिटिकल आहे आणि म्हणून शक्यतो तिला कोणी भेटायला जाऊ नये असं त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं आहे आणि म्हणून मी सुद्धा बराच वेळ खालीच थांबतो. अगदीच निकट असेल तेव्हा मी माझ्या आईच्या खोलीमध्ये ICU मध्ये जातो. तो संदेश मिळाल्याबरोबर आम्ही डॉक्टरना नमस्कार केला आणि सांगितलं ठीक आहे, असं जर असेल तर तातडीने आता आम्ही भेटायला गेलो नाही तरी चालणार आहे. आपण त्यांची काळजी घेत आहात ते योग्य आहे आणि जर तुम्हाला काही गरज वाटली तर मला बोलवून घ्या. एवढं बोलून हॉस्पिटलच्या त्या तळमजल्यावरूनच आम्ही दोघांनी आपले पाय मागे वळवले आणि त्या मागे वळवलेल्या पायांनी आम्ही घरी परत आलो. त्याच वेळेला आम्ही पोचल्यानंतर तासाभरानंतर उषाताई मस्कर म्हणजे ज्या क्रिटिकल कंडिशनमध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत्या त्यांच्या महिला मंडळातल्या 5-6 बायका अशाच लांबचा प्रवास करून त्या हॉस्पिटलमध्ये गेल्या. त्यांना डॉक्टर विकास खाली भेटले. त्याने या बायकांना सुद्धा तेच सांगितलं की आईची कंडिशन क्रिटिकल आहे आणि शक्यतो त्यांना कुणीही न भेटायला जाणं योग्य आहे. आम्हाला डॉक्टरांनी हे सांगितल्यावर त्या पावली आम्ही परत फिरलो. पण मंडळातल्या भगिनी मंडळातल्या या बायका ज्या उषाताई मस्करांना भेटायला गेल्या होत्या त्याने डॉक्टरांचा निरोप घेऊन तिथून मागे फिरल्यासारखं केलं. डॉक्टर जरा दुसरीकडे बिझी झाल्यावर त्यांचं आपल्याकडे लक्ष नाही हे लक्षात आल्यावर या 5-6 ज्या मैत्रिणी गेलेल्या होत्या त्यांनी आपापसात चर्चा केली. त्याच हॉस्पिटलच्या दुसऱ्या विंगमध्ये म्हणजे दुसऱ्या बाजूला जो जिना होता त्या जिन्याच्या शेजारी जी लिफ्ट होती त्या लिफ्टने या बायका सगळ्या थेट गच्चीवर गेल्या. गच्चीवरून चालत चालत ज्या लिफ्टच्या म्हणजे जिन्याच्या ठिकाणी उषाताई मस्करांना 4थ्या मजल्यावर ॲडमिट केलं होतं ते दुसरी लिफ्ट पकडून त्या 7व्या माळ्यावरून 4थ्या माळ्यावर आल्या आणि उषाताई मस्करांना म्हणजे डॉक्टर विकास मस्करांच्या आईना क्रिटिकल कंडिशनमध्ये ज्या खोलीमध्ये ठेवलं होतं त्या खोलीमध्ये या 4-5 बायका कोणालाही न कळता बिनदिक्कीतपणे घुसल्या. तासाभराने मग त्यांना सगळं भेटून बोलून झाल्यावर त्या लिफ्टने खाली आल्या आणि डॉक्टर विकास मस्कर तोपर्यंत तिथे खाली होते. त्यांना मोठ्या फुशारकीने सांगितलं की तुम्ही नाही म्हणाला तरी आम्ही उषाबाईंची भेट घेऊन आलो. अत्यवस्थ अवस्थेमध्ये ॲडमिट असलेल्या उषाताईंच्या मुलांनी ज्यांना हात जोडून सांगितलं की भेटायला जाऊ नका ते मान्य न करता आपल्या अक्कल हुशारीने दुसऱ्या विंगमधून जाऊन काही करून भेट घेऊन आलेल्या त्या बायकांसाठी क्लास घेणं गरजेचं आहे असं मला आता वाटतं. सुरुवातीला मी जे आपल्याला म्हटलं की चांदणी चौकातला कुठचा रस्ता कुठे जातो याचे पुण्यामध्ये क्लास घेण्याची वेळ आलेली आहे. तसेच
हॉस्पिटलमध्ये कुणाला भेटायला गेल्यानंतर तिथे खरोखर कसं वागावं याचेही क्लास घेण्याची वेळ आलेली आहे आणि हे क्लास नितांत गरजेचे आहे आणि अतिशय निकडीचे आहे. माझ्या या सगळ्या एकंदर विवेचनावरून आपल्याशी साधलेल्या संवादावरून आपल्याला जे काही वाटतं ते खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियांच्या रूपाने जरूर लिहून पाठवा. आपल्याकडून आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेचं माझ्याकडून स्वागतच आहे.